नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य शासनानं महिला वर्गाला खुश करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये रोज नवनवीन बदल शासनच करू लागल्यानं महिला वर्गामध्ये या योजनेबाबत मोठा संभ्रम निर्माण झालाय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला वर्गाला रक्षाबंधनाची भेट म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली। तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा केले जातील असं आश्वासित केल्यानं राज्यभरामध्ये महिला वर्गाची या योजनेचे अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे। सुरुवातीला सदर योजनेचे जे फॉर्म शासनाने जाहीर केले त्यामध्ये शासनानं 2 वेळा बदल करून नवीन अर्ज भरण्याचं आवाहन केलंय। सदरचे अर्ज भरण्यासाठी महिला वर्गाच्या लांबच लांब रांगा सेतू केंद्राबाहेर लागल्याचं सर्वांनीच पाहिले। त्यानंतर सदरचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडे भरावेत असंही नमूद करण्यात आलं। तर सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलेचं आधार कार्ड अपडेट असणं आणि ते बँक खात्याला लिंक असणं बंधनकारक असल्याचं जाहीर करण्यात आल्यानं आजही गावोगावी बँकेच्या बाहेर आणि आधार केंद्राबाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत। एवढे व्याप करूनही आजवर हजारो महिलांनी आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन असे अर्ज भरलेत। अशातच मुख्यमंत्री या योजनेतील पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यांमध्ये 19 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे 3000 रुपये पाठवले जातील अशी पुन्हा घोषणा केल्यानं उर्वरित महिलांची एकच धावपळ सुरू झाली आहे। अनेक महिलांनी सदरचे अर्ज हे नजीकच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा केलेत, तर अनेक महिलांनी स्वतः हे अर्ज ऑनलाईन भरलेत। त्यासाठी महिला वर्गानं तासनतास वेळ घालवलाय। अनेकदा ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर बंद ही खूप मोठी अडचण होत होती। आजही ग्रामीण भागामध्ये तशीच परिस्थिती आहे। महिलांना या योजनेअंतर्गत प्रतिमाह 1500 रुपये शासन देणार आहे अशी घोषणा झाल्यानं राज्यातील प्रत्येक गावोगावी महिला वर्गाच्या बँकेबाहेर, आधार केंद्राबाहेर, सेतू केंद्राबाहेर रांगा लागल्याचं दिसून आलं। ज्या महिलांनी अर्ज ऑनलाईन भरले आहेत त्यांनी एकदाचा अर्ज भरला असं म्हणत एक दीर्घ श्वास सोडला असला तरी आता शासनानं भरलेल्या अर्जाची छाननी सुरू केली असून ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत ते सर्व अर्ज इंग्रजी भाषेतून भरलेत का याची तपासणी केली जाते। ज्या महिलांनी मराठीमध्ये अर्ज भरले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जाणार असल्याची नवीन माहिती समोर आली आहे। त्यामुळे या नवीन आलेल्या समोर माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे। याबाबत मानच्या प्रांताधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की शासनाने ही योजना जाहीर केली त्यावेळी त्याचे निकष काही ठरले नव्हते, त्यानंतर त्याचे निकष ठरवण्यात आलेत, त्यामुळे त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेत। आता ही सदर भरलेल्या अर्जांची छाननी करण्याचं काम शासनानं ज्या एजन्सीकडे दिलंय त्या एजन्सीच्या सॉफ्टवेअरला फक्त इंग्रजी भाषेची कमांड आहे, मराठी भाषाच त्यांच्याकडे नाही। त्यामुळे सदर योजनेचे ऑनलाईन अर्ज हे इंग्रजीतूनच भरले जावेत। जे अर्ज मराठी भाषेतून भरण्यात आले आहेत ते अर्ज रद्द ठरवले जातील। आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण बहुतांशी महिलांनी, अंगणवाडी सेविकांनी आणि सेतू केंद्र चालकांनी सदरचे अर्ज हे मराठीतूनच भरले आहेत। त्यामुळे या सर्वांमध्ये एकच गोंधळ उडाला असून या सर्वांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। वास्तविक महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेच्या पोर्टलमध्ये मराठी भाषेचा ऑप्शन असल्यानं हजारो महिलांनी या भाषेतूनच अर्ज भरलेत। शासनाला जर इंग्रजी भाषेतून अर्ज स्वीकारायचे होते तर मग मराठी भाषेचा पर्याय ॲपमध्ये कसा काय दिला, असा संतप्त सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जातोय। तर आजवर भरलेल्या अर्जांचं काय होणार? त्या महिला सदर योजनेसाठी पात्र होणार का, असाही सवाल महिला वर्ग उपस्थित करत असून याबाबत योग्य ती माहिती जाहीर करावी अशी मागणी समस्त महिला वर्गाकडून केली जाते। तर मग मित्रांनो, तुम्ही आजच चेक करा तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरलेला आहे तो मराठीतून भरला आहे की इंग्रजीतून। जर मराठीतून भरला असेल तर तो अर्ज तुम्हाला पुन्हा इंग्रजीतनं भरावा लागेल। तर मग मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।